श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, अचानकपणे तुझ्या भविष्यात, तुझ्या जीवनात जे काही सकारात्मक परिवर्तन तुला हवे आहे तेच होण्याची सुरुवात आणि संकेत घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे, जो पुढील काही मिनिटे तू ऐकल्यास तुझ्या घरात सुख, संपत्ती आणि वैभवाचा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. बाळा, मला माहीत आहे की अनेक अडचणी येत तुला मार्ग शोधायचा आहे, कारण तो शोधण्यात मी तुला मदत करणार आहे. माझा हात धरून पुढे चालत राहा, कारण तू तुझ्या ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहेस. अडचणी येतील, घाबरू नकोस, पण मी तुझ्यासोबत आहे आणि तुला याच वाटेवर तुझं ध्येय प्राप्त होणार आहे. तेव्हा कधीही, कितीही वेळा अडचणी आल्या तर थांबायचे नाही, कारण तुझा प्रवास हा माझ्यासोबत आहे आणि जर तुला तो सतत माझ्यासोबत करायचा आहे तर थोडा वेळ नामस्मरण करणे, मनाला शांत करणे हे तुझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. बाळा, मला तुला त्या उच्च ठिकाणी पाहायचे आहे, तेव्हा तुझा प्रवास सुखकर कसा व्हावा हे सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत राहा. जर तुला कधी कठीण वाटले तर माझे नामस्मरण कर. मी तुला ती मदत पुरवेल जी तुला त्यावेळेस आवश्यक असेल. तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. हे जीवन आहे. या जीवनरूपी प्रवासात प्रत्येकाला अडचणीचा सामना हा करावा लागणार आहे, कारण तुमचे कर्म जे तुम्ही मागे करून आला आहात किंवा आज तुम्ही काय कर्म करून आला आहात हे सर्व काही गणित या सृष्टीसोबत सुरू आहे. हे चक्र प्रत्येकासाठी अविरत चक्र आहे, जे तुमच्या जन्मापासून तुमच्या मृत्यूपर्यंत आणि त्याही नंतर पुढच्या प्रवासासोबत असतं. तेव्हा घाबरणे आणि चुकीचे निर्णय घेणे हे टाळलेले बरे. देवावर विश्वास ठेवा, अतूट विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, भक्तीने मन ओतप्रोत करा आणि पुढे चालत राहा. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी संयम ठेवावा. निर्णय घेताना सारासार विचारही करावा, मग पुढे पाऊल टाकावे. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्यासाठी योग्य निर्णयही घेण्यात येतील. तेव्हा निश्चिंत राहा, कारण मी त्यांनाच मदत करतो जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात. श्रद्धा आणि भक्तीने आपल्या अंतःकरणाला परिपूर्ण करतात. जर तू आज माझा हात धरला आहेस तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण यातून तुझ्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मकता मी पाठवत आहे. तुझ्या अवतीभोवती जे काही नकारात्मक वलय तुझ्या विचारांनी तू निर्माण केले आहेस ते छेदण्यासाठी आणि ते नष्ट करण्यासाठी मला क्षण देखील लागणार नाही. पण तू जेव्हा विश्वास ठेवशील तेव्हाच ते घडू लागेल. तुझ्या विचारांमध्ये मी जे काही देत आहे ते सकारात्मक आहे, ते उतरव, तुझ्या अंतर्मनात ठेव आणि मग बघ, चमत्कार तुझ्या दिशेने प्रवाहित होणार आहेत. हे संपूर्ण ब्रह्मांड, ही संपूर्ण सृष्टी तुला मदत करेल. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे आशीर्वाद येतील आणि चमत्कार घडू लागतील. तुमच्या अपेक्षित इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदतीचा हात देणार आहे. तो ज्यांना स्वीकार करायचा तो या क्षणार्धात स्वीकार करा. तुमची इच्छा बोला आणि ती प्रगट करा. आज हा तुमच्यापुढे संदेश नाही, तर माझा एक आशीर्वाद आहे, जो तुमच्यावर माया करण्यासाठी, तुम्हाला पुढे नेण्यासाठी आला आहे. तुम्ही आज दिव्य ऊर्जेने परिपूर्ण केल्या जात आहात. ती दिव्य ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे.
अगदी या क्षणात तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला इच्छेच्या रूपात मिळणार आहे. तेव्हा शांत मनाने हे ऐकून घ्या. माझ्या प्रिय बाळा, तुझ्यासाठी जे काही आशीर्वाद येत आहे ते स्वीकार कर. नाम जपामुळे तुला आता ती संधीही देण्यात येत आहे ज्यामुळे तुझी आध्यात्मिक प्रगती अधिक होणार आहे. कधीकधी तुमच्या मनात भीती, भय हे डोंगराचे स्वरूप घेते. खूप अशी स्थिती निर्माण होते ज्यावेळेस तुम्हाला अगदी काहीही सुचत नाही. तेव्हा नामस्मरण तुम्हाला मार्ग दाखवते. माझी आठवण तुम्हाला मार्ग दाखवते. तेव्हा त्या मार्गावर पुढे जा. जेव्हा तुम्ही मंत्र म्हणता तेव्हा मी दिव्य शक्ती पाठवतो. त्यामुळे तुमच्यातली सकारात्मकता जागृत होऊ लागते. कठीण तुमच्या आयुष्यातून बाहेर पडू लागते. तुम्ही अचानकपणे जे काही चमत्कार अनुभव करणार आहात ते कुणासाठी आर्थिक असतील तर कुणासाठी एखादे नातेसंबंध अधिक घट्ट होणारे असतील तर कुणाच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन असेल आणि काही लोकांमध्ये ते अशा ठिकाणी कार्य करेल जिथे तुमचे ते काही नाते तुमच्यापासून दुरावले जातील, वेगळे केले जातील. कारण आता त्यांचे स्थान तुमच्या जीवनात नाही. कारण देवाने तुमच्या ठिकाणी आता असे नाते जुळवायचे ठरवले आहे जे तुमच्यासाठी सकारात्मक आहे, तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे आणि तुमच्या जीवनातून नकोसे लोक, नकोसे नाते आता दूर जाणार आहेत. तेव्हा त्रास करून घेऊ नका. काही गोष्टी परिवर्तन, बदल हा संसाराचा नियम आहे. तो नियम घडत असताना कधीकधी तुमच्या मनाला पटेल, कधी नाही पटेल, पण हे सर्व काही सकारात्मक दृष्टीने घेतल्यास तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू लागतील, दिसू लागतील आणि हेच तुमच्यासाठी किती पवित्र आहे, किती आनंदकारक आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. तेव्हा या माध्यमातून मी तुमच्याशी जुळलो आहे. तेव्हा हे संदेश टाळाटाळ न करता संपूर्ण ऐकून घ्या. तुमच्यातली सकारात्मकता जागृत करण्यासाठी, तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात अधिक आनंद, प्रेरणादायी संदेश देण्यासाठी या संदेशांचा तुमच्याशी जुळवण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही हे ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल. आज ते तुम्हाला स्पष्टपणे नजरेने दिसले जरी नाही तरी ते हळूहळू प्रक्रियेत येत आहे. तेव्हा माझ्या प्रक्रियेवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. अंतःकरण शुद्ध आणि पवित्र करा. आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी सकारात्मक राहा, सकारात्मक विचार करा. आपल्या नात्यांना महत्त्व द्या, मान द्या, सन्मान द्या आणि त्यांच्याकडून तुम्हाला परतीला ते सर्व काही अधिक प्रमाणात मिळणार आहे यावर विश्वास ठेवा. सर्व काही सुखकर आणि आनंदी जीवन तुमचं घडत आहे. कारण घडविता तोच एक परमात्मा. यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यासाठी सर्व काही सहज आणि शक्यतेने घडणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य, पवित्र, तेजस्वी संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर तुमच्या कानातून तो तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू द्या. स्वामी तुम्हाला जे काही सांगत आहेत, जे काही वर्णन करत आहेत किंवा जे काही मार्गदर्शन करत आहेत ते तुमच्यासाठी योग्य पद्धतीने तुमच्या जीवनाला आकार देण्यासाठी आहे. ते सर्व काही स्वीकार करा. काही चमत्कार घडतील ते स्वीकार करा आणि स्वामी मी सकारात्मक होत आहे, मी चमत्कार स्वीकारतो असे टाईप करा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या संदेशाशी जुळता तेव्हा तुमच्यासाठी त्या अनंत ऊर्जेकडून तो सर्व काही दिव्य प्रकाश पाठवला जातो जो तुम्हाला पुढे नेणारा आहे, तुमच्या प्रगतीला अधिक वाढवणारा आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण ठेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना.
केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय